नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोर्स क्रमांक 104 अध्ययनाचे मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन या विषयाचे MCQ भाग 3 घेऊन आलेलो आहोत. लेट्स स्टडी विथ प्रोफेसर कविता काटे या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग सुरुवात करूयात. 41 नंबरचा क्वेश्चन आहे. सर्व प्राप्त अंकाची बेरीज त्या बेरजेस प्राप्त अंकाच्या एकूण संख्येने भागल्यास येणारा अंक म्हणजे कोणता आहे? मध्यगा, मध्यमान, बहुलक की विचलन. तर हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाचं जे काही बरोबर उत्तर आहे 41चं ते आहे मध्यमान. मध्यमानामध्ये असं सांगितलेलं आहे की मध्यमानाची जर आपण व्याख्या पाहिली तर व्याख्येमध्ये त्याच्या असं सांगितलेलं आहे की मध्यमान म्हणजे नेमकं काय आहे. तर मध्यमान म्हणजे गटातील सगळे जे काही प्राप्त अंक आहेत त्यांची बेरीज करून त्या प्राप्त अंकाच्या बेरजेला प्राप्त अंकाच्या एकूण संख्येने भागले असता येणारा अंक म्हणजे मध्यमान आहे. त्याचं जे सूत्र आहे, उदाहरणार्थ गटामध्ये जर 10 विद्यार्थी असतील आणि त्या 10 विद्यार्थ्यांचे मार्क दिले असतील तर सगळ्या मार्कांची बेरीज करायची आणि त्याला भागिले 10 करायचं. जे काही अंक येईल तो तिथं मध्यमान हा असणार आहे. आता आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. पुढील प्रश्न आता आपण पाहूयात. 42 नंबरचा प्रश्न आहे. यामध्ये काय सांगितले? टिंबटिंब म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीचे असे परिमाण ज्यामध्ये गुणपट्टीवरील असा बिंदू की ज्याच्या खाली 50% आणि वरती 50% गुण असतात. म्हणजे असा मधला बिंदू कोणता आहे? मध्यगा, मध्यमान, बहुलक की विचलन. तर हा जो काही प्रश्न आहे याचं जे काही उत्तर आहे ते आपण पाहूयात. काय उत्तर दिलेलं आहे? तर 42 या क्वेश्चनचं जे काही उत्तर आहे ते आहे मध्यगा. मध्यगा याचं उत्तर आहे. मीडियन आपण त्याला म्हणतो. Median is the dimensions of central tendency in which the point on the scale is 50% below and 50% above असं म्हटलेलं आहे त्याला. याला मध्यगा किंवा मध्यांक असं देखील म्हटलं जातं. मध्यांकाची जी काही व्याख्या आहे ती व्याख्येचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे केंद्रीय प्रवृत्तीचं दुसरं परिमाण आहे. पहिलं काय आहे? मध्यमान. दुसरं आहे मध्यांक किंवा मध्यगा. याच्यामध्ये एखाद्या गटामध्ये एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले, ते सुटे प्राप्तांक दिले आहेत, ते उतरत्या किंवा चढत्या असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने पहिले लिहायचे आणि त्यामध्ये असं लिहिले असता मध्यबिंदूमध्ये येणारा जो काही प्राप्तांक आहे त्याला मध्यांक म्हणतात, की ज्याच्या खाली 50% आणि वरती 50% जे काही गुण असतात ते गुण दिलेले असतात आणि मध्यभागी जो असणार आहे तो त्याला मध्यांक असे. उदाहरणार्थ आपण जर सांगितलं मी तुम्हाला 11, 12, 13, 14 आणि 15 म्हणजे 13 जो आहे तो 13 इथे काय असणार आहे? मधला अंक असणार आहे. 11, 12, 13, 14 आणि 15 म्हणजेच मधला अंक काय आहे? 13 हा मध्यांक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 43वा. एखाद्या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे टिंबटिंब. मध्यगा, मध्यमान, बहुलक की विचलन. तर याचं जे उत्तर आहे अतिशय सोपा प्रश्न आहे. याचा आहे बहुलक हे उत्तर आहे. बहुलक म्हणजेच काय? एखाद्या अंकांच्या मालिकेमध्ये सारखा येणारा अंक आहे, जास्तीत जास्त वेळा येणारा अंक आहे, त्याला आपण काय म्हणतो? बहुलक असे म्हणतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला जर एक अंकमालिका दिली आणि अंकमालिकेमध्ये विचारलं तर बहुलक कुठला आहे, तर मी जर तुम्हाला एक अंकमालिका दिली इथं 2, 2, 4, 5, 2, 2 तर याच्यामध्ये तुम्हाला लगेच निरीक्षणावरून असं कळेल की 2, 2 हा प्राप्तांक 4 वेळेस आलेला आहे. हा प्राप्तांक इथं काय आहे? या पूर्ण मालिकेचं किंवा श्रेणीचं बहुलक हे 2 आहे. म्हणजेच काय? द मोस्ट फ्रिक्वेंट स्कोर इन अ सिरीज इज मोड. ओके. पुढचा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 44वा. 2 विधानं दिली आहेत. विधान 1 आहे मध्यमान म्हणजे हिशोब करून काढलेली सरासरी. दुसरं आहे मध्यगा म्हणजे मोजून काढलेली सरासरी आणि बहुलक म्हणजे निरीक्षण करून काढलेली सरासरी. तर याचं जे उत्तर आहे त्यामध्ये 4 विधानं. विधान 1 सत्य, विधान 2 सत्य, 1 आणि 2 दोन्ही सत्य की 1 आणि 2 दोन्ही असत्य. तर याचं उत्तर आहे विधान 1 आणि 2 दोन्ही सत्य आहेत. हे सगळी विधानं व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला कळतील. या ठिकाणी हे 3ही विधानं जी आहेत ती सत्य दिलेली आहेत. इथे मोड म्हणूयात आपण. मोड म्हणजेच काय? इथे बहुलक म्हणजेच काय? तिथे निरीक्षणाने आपण एखादा प्राप्तांक सांगू शकतो, त्याला आपण काय म्हणतो? इथे बहुलक म्हणतो.
बहुलक जे आपण जनरली सामाजिक जीवनामध्ये लोकांची आवड, त्यांचा कल यांचं दिग्दर्शन करण्यासाठी बहुलकाचा वापर तिथे करत असतो. बहुलक हे सगळ्यात कमी विश्वसनीय परिमाण आहे केंद्रीय प्रवृत्तीचं. सगळ्यात जास्त जे विश्वसनीय ते आहे मध्यमान, दुसरं आहे मध्यगा आणि तिसरं आहे बहुलक. बहुलकाचा उपयोग केव्हा करायचा आहे? आपल्याला चटकन एखादी केंद्रीय प्रवृत्ती हवी असेल तर बहुलकाचा, केवळ निरीक्षणाने हवी असेल तेव्हा बहुलकाचा उपयोग करायचा आहे. आणि जर आपल्याला हिशोब करून काढायचा असेल, विश्वसनीय परिमाण हवा असेल तर मध्यवेळेचा वापर तिथे करायचा आहे. बहुलक ही जनरली व्यापारी लोक वापरतात. कोणत्या गोष्टीचा खप जास्त होईल, कोणत्या कपड्याची फॅशन जास्त अधिक लोकप्रिय आहे हे पाहण्यासाठी बहुलकाचा वापर तिथं केला गेलेला असतो. हे काही बैजिक स्वरूपाचं परिमाण हे नाही. पुढचा प्रश्न पहा 45. सगळ्यात जास्त विश्वसनीय परिमाण कोणते आहे? आत्ताच आपण चर्चा केली, मध्यमान हे सगळ्यात जास्त असं विश्वसनीय परिमाण आहे, मीन, कारण तो हिशोब करून काढलेली सरासरी असते. मध्यगा ही तिथे मोजून काढलेली सरासरी आहे आणि बहुलक हे फक्त निरीक्षण करून काढलेली तिथं सरासरी आहे. हे तीनही काय आहेत? केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण सांगितलेली आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण 46वा. काय दिलं आहे पाहूया. याच्यामध्ये असं म्हणलं की सेल्फ असेसमेंट या संकल्पनेचा उद्गाता कोण आहे? ब्लूम, दवे, बाऊड की डेल? त्याचं उत्तर आहे BOUD. बाऊड जे आहेत हे सेल्फ असेसमेंट, पियर स्वतःचं स्वयंमूल्यमापन जे आहे या स्वमूल्यमापन संकल्पनेचे जनक जे आहेत ते सांगितलेले आहेत ते आहेत BOUD. बाऊड लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये स्वमूल्य निर्धारण म्हणजेच काय आहे? स्वमूल्य निर्धारण म्हणजे स्वतःच्या अध्ययनाच्या प्रगतीचा पडताळा घेणे. बाऊड 1995 साली यांनी जे वर्णन केलं आहे स्वमूल्य निर्धारणाचं, त्याच्यामध्ये त्यांनी दोन हेतू सांगितलेले आहेत. एक म्हणजे आपल्याला जे करायचे आहे ते कार्याचा दर्जा आपण ठरवायचा आहे, त्याच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. दुसरं असं आहे की त्या दर्जाच्या संदर्भात प्रत्यक्ष ते कार्य घडत असताना गुणवत्तेबाबत आपण दुसरा निर्णय घ्यायचा आहे. मग यामध्ये विद्यार्थी जर आपल्या अध्ययनाची प्रगती ओळखू शकला तर त्याला पुढील अध्ययनासाठी प्रेरणा तिथे मिळणार आहे. त्यामुळे स्वमूल्य निर्धारण, सेल्फ असेसमेंट गरजेचं आहे. स्वतःच्या अध्ययनाबद्दल दुसऱ्यांनी लादलेल्या शेऱ्यांकडून स्वतःकडे लक्ष हे जातं. त्यामुळे स्वमूल्य निर्धारण जे आहे ते फॉर्मेटिव्ह, वैकासिक मूल्यमापनावर तिथे भर देत असते. याच्यामध्ये अध्ययन म्हणजे विद्यार्थ्याची तयारी, त्याचा अनुभव, याची विविधता यांना तिथे सामावून घेतलं जातं. अशा पद्धतीने स्वतःच्या अध्ययनाबाबत स्वतःचे समाधान याविषयी तिथे आपण वळत असतो. या अनुषंगाने ही संकल्पना आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहता 47वा. स्वमूल्य निर्धारण हे कोणत्या गटातल्या मुलांसाठी जास्त उपयुक्त असतं? शैशवावस्थेतली मुलं, माध्यमिक शाळेतले विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी की सगळे विद्यार्थी? त्याचं जे उत्तर आहे ते आहे महाविद्यालयीन स्तराचे जे काही विद्यार्थी आहेत यांच्यासाठी स्वमूल्य निर्धारण हे अतिशय उपयुक्त आहे. कारण त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे स्वतःबद्दल तिथं स्वतःचं मापन इथं किंवा मूल्य निर्धारण ठरवता येणार आहे, करता येणार आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना तितक्याशा प्रमाणात तिथं करता येणार नाही. शैशवावस्थेत मुलांना तर करताच येणार नाही, परंतु माध्यमिक शाळेतल्या मुलांपेक्षा देखील महाविद्यालयातील मुलांची मानसिक परिपक्वता ही जास्त असल्यामुळे त्यांना स्वमूल्य निर्धारणे करता येणार आहे. याचं जे काही वैशिष्ट्य आहे स्वमूल्य निर्धारणाचं, त्याच्यामध्ये परिणामकारक अध्ययन हा याचा हेतू आहे. अध्ययन हा याचा हेतू आहे. यामध्ये प्रत्येक पायरीवर विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे याचं जे काही गायडन्स आहे ते तिथं केलेलं असतं. एखाद्या कृतीविषयी निर्णायक मत व्यक्त करता मुलांना आलं पाहिजे. यासाठी गरजेचे आहे स्वतःचे मूल्यमापन करण्याचे कौशल्य इथे विकसित करता येते. यासाठी स्वयंमूल्यमापन करता येणं ही एक कार्यनीती, स्ट्रॅटेजी आहे की जी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचे फायदे पण खूप आहेत आणि मर्यादा देखील भरपूर आहेत. यामध्ये बऱ्याच वेळी विद्यार्थ्यांमध्ये पक्वताही नसते स्वमूल्य निर्धारणा इतपत. स्वतःला एकदम उत्तम ठरवणं किंवा स्वतःला एकदम कमी लेखणं अशा बाबी या ठिकाणी घडू शकतात. म्हणजेच अहंगंड आणि न्यूनगंड दोन प्रकारचे भावना इथे तयार होऊ शकतात. या ठिकाणी मर्यादा ह्या सांगितल्या आहेत. पुढचा प्रश्न पहा आता 48वा. घटक चाचणीसाठी संविधान तक्ता तयार करताना कोणत्या गोष्टींचा विचार इथं केलेला असतो? प्रश्न प्रकार, उपघटक की उद्दिष्टे की वरील सर्व? तर याचं जे उत्तर आहे 48चं ते आहे वरील सगळे जे आहेत ते. घटक चाचणीसाठी संविधान तक्ता तयार करताना प्रश्न प्रकार लघुत्तरी, दीर्घोत्तरी, वस्तुनिष्ठ असा विचार केलेला असतो. उपघटक ते एखाद्या धड्यातले सगळे उपघटक. त्यानंतर उद्दिष्टे ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य ही वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे लक्षात घेतली जातात. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार हा संविधान तक्ता तयार करताना केला असतो. यालाच आपण म्हणतो 3 डायमेन्शनल चार्ट किंवा ब्ल्यूप्रिंट आपण त्याची तयार करत असतो. पुढचं पाहता 49वा प्रश्न.
टिंबटिंब काढण्यासाठी माहिती किंवा गुण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावावेच लागतात. मध्यगा किंवा मध्यांक, मध्यमान, बहुलकी कोणतेही नाही. तर याचं जे उत्तर आहे 49चं ते आहे मध्यांक किंवा मध्यगा जे आहे ते काढताना जे काही गुण आहेत ते गुण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावावेच लागतात. ते तसे जर लावले नाही तर आपल्याला तिथे मध्यांक हा काढताच येणार नाही. त्यामुळे मध्यांक मध्यांक म्हणजे काय, आपण मोजून काढलेली सरासरी आहे. केंद्रीय प्रवृत्ती सगळ्यात सोपं असं परिमाण आहे. मग यामध्ये मध्यांक काढत असताना आपल्याला ते काही गुण किंवा प्राप्तांक आहेत ते चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडावेच लागतात. वारंवारिता विभाजनामध्ये अति टोकाकडले जे काही गुण आहेत त्यांचा मध्यांकावर कुठलाही परिणाम होत नाही. आपल्याला मधल्या अंकाशी तिथं मध्यांक काढावा लागतो. त्यामुळे कडेचे जरी गुण जरी माहीत नसतील तरी सुद्धा काही त्याचा इफेक्ट होत नाही. दुसरं आहे, विद्यार्थ्यांना जर श्रेणी दिली तर श्रेणी दिल्यानंतर सुद्धा आपल्याला तिथे मध्यांक हा काढता येतो. आलेखाच्या साहाय्याने देखील मध्यांक हा काढता येतो. मध्यांक हे मध्यमानापेक्षा थोडं कमी स्थिर आणि कमी विश्वसनीय आहे. पुढचा आपण प्रश्न पाहूयात आता काय दिला आहे तो. 50वा प्रश्न आहे, केंद्रीय वृत्तीचे अत्यंत स्थूल आणि ढोबळ असे परिमाण कोणते आहे? मध्यगा, मध्यमान, बहुलकी कोणतेही नाही. तर 50व्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आपण मागच्या प्रश्नामध्ये चर्चा केली. बहुलकी त्याचं उत्तर आहे. मोड हे जे आहे ते अत्यंत स्थूल आणि म्हणजे आपण जस्ट निरीक्षण करून आपण ते काढू शकतो. हे कमी विश्वसनीय परिमाण आहे केंद्रीय प्रवृत्तीमधील आणि सहज आपण निरीक्षण करून तिथे आपण हे सहज काढू शकतो. म्हणजे काही फॅशन असेल, काही पसंती असेल ग्राहकांची, या ठिकाणी बहुलकाचा वापर केलेला असतो. बहुलकामध्ये एखाद्या त्या पूर्ण अंकमालेतील टोकाकडील प्राप्तांक माहीत नसले तरी देखील बहुलक आपल्याला निश्चित करता येतं. म्हणजेच टोकाकडील प्राप्तांक बदलले तरी बहुलक हे बदलत नाही. त्यामुळे इथं याचे जे काही परिणाम आहेत ते संख्याशास्त्रीय कमी परंतु समाजशास्त्रीय हे जास्त आहेत. त्यामुळे याचा व्यावहारिक उपयोग जो आहे, प्रॅक्टिकल उपयोग हा जास्त प्रमाणामध्ये असतो बहुलकाचा. पुढचा प्रश्न पहा 51वा, मालिकेतील गुणांक चढत्या क्रमाने लावून घेऊन ज्या बिंदूच्या खाली 25% गुणांक राहतील त्याला टिंबटिंब म्हणतात. प्रथम चतुर्थक विचलन, द्वितीय चतुर्थक विचलन, तृतीय की सरासरी विचलन. आता हा जो प्रश्न आहे तो डेव्हिएशन या घटकाशी निगडीत आहे. तुम्हाला डेव्हिएशन जे काय आहे, चतुर्थक विचलन, विस्तार, प्रमाण विचलन, सरासरी विचलन या ज्या काही संकल्पना आहेत या संकल्पना माहिती असणं इथं आवश्यक असणार आहे. तर हा जो काही 51वा प्रश्न आहे याचं जे उत्तर आहे ते आहे प्रथम चतुर्थक विचलन जे आहे या प्रथम चतुर्थक विचलनाच्या खाली 25% गुण हे दिलेले असतात. त्या अनुषंगाने प्रथम चतुर्थक विचलन हे इथं म्हटलेलं आहे. जर आपण एखाद्या मालेतले जे काही गुण आहेत ते गुण क्रमाने लिहून त्यांचे जर 4 सारखे भाग केले, सपोज आता ही एखादी मालिका आहे तर त्यामध्ये आपण 4 सारखे भाग केले. मग पहिला आहे 0 पासून 25 पर्यंत, त्यानंतर आहे 50, त्यानंतर आहे 75 आणि सगळ्यात शेवटी आहे 100. तर असे जर 4 भाग जर आपण केले तर त्यामध्ये मालिकेतील गुणांक चढत्या क्रमाने लावून ज्या बिंदूखाली 1/4 किंवा 25% गुणांक येतील त्याला आपण म्हणतो प्रथम चतुर्थक. ज्या बिंदूखाली 50% गुणांक येतील त्याला आपण म्हणतो द्वितीय चतुर्थक. त्यालाच आपण मध्यगा किंवा मध्यांक असं देखील म्हणतो कारण हा मधला अंक आहे. तिसरा आहे ज्या बिंदूखाली 75% येतील त्याला चतुर्थक, तिसरे चतुर्थक. अशा पद्धतीने चतुर्थक विचलन सांगितलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा 52वा, अधिक वजा 0.40 ते 0.70 सहसंबंध गुणकाचा अर्थ काय होतो? तुम्हाला सहसंबंध गुणक म्हणजेच काय इथं माहिती असणं आवश्यक आहे. सहसंबंध गुणक म्हणजे असा एक गुणक आहे की ज्यामध्ये दोन विषयातील जो काही सहसंबंध आहे तो इथं स्पष्ट केलेला असतो. सहसंबंध गुणकाची श्रेणी आहे, त्यामध्ये आपले जे काही पर्याय आहेत पहा, उच्चतम सहसंबंध, मध्यम प्रतीचा, घनिष्ठ की अल्प सहसंबंध. तर 52व्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे मध्यम प्रतीचा सहसंबंध जो आहे, कोरिलेशन ऑफ मीडियम. त्यामध्ये हे जे उत्तर आहे ते इथे दिलं आहे मध्यम प्रती सहसंबंध. आता यामध्ये कसं सांगितलेलं आहे पहा, जर दोन विषयामधला संबंध हा 40 ते 70 मधील असेल तर तो मध्यम आहे. दोन विषयातला संबंध हा अगदी 0 ते 20 पर्यंत असेल तर तो दुर्लक्षित करण्यासारखा आहे. म्हणजेच आपण जर ठरवलं अधिक वजा 0.00 ते अधिक वजा 0.20 असं जर पहिलं आहे सहसंबंध गुणक हा या रेंजमध्ये असेल तर दोन चलांमधला किंवा दोन विषयातला संबंध हा अतिशय निग्लिजिबल, दुर्लक्ष करावं, काहीच सहसंबंध नाही त्यांच्यामध्ये असं आहे. हाच जर सहसंबंध जर वेगळ्या प्रकारे असेल
तो जर 20 ते 40 मधला असेल तर तो अल्प सहसंबंध इथं मांडला गेलेला आहे. तो जर 40 ते 70 मधला असेल तर मध्यम प्रतीचा आहे, जो आपल्या प्रश्नात विचारलेला आहे. 70 ते 90 मध्ये जर असेल सहसंबंध अधिक वजा 70 90, तर तो घनिष्ठ आहे, म्हणजे एका विषयावरून दुसऱ्या विषयाचा आपल्याला आशयाचा बोध होतो. आणि जर 90च्या पुढे असेल, 90 ते 99 पर्यंत किंवा 90 ते 100 पर्यंत जर असेल तर तो हा उच्चतम सहसंबंध आहे. अगदी विश्वसनीय, दोन्ही विषयांचा एकमेकावर 100% परिणाम होत असतो. दोन्ही विषय एकमेकांना पूरक आहेत. एका विषयातील अध्ययन केल्याचा दुसऱ्या विषयातील अध्ययनावर चांगला परिणाम होत असतो. पुढचं आता पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे, बरं का, चुकीचं आहे. एकाच गटातील गुणांकाचे वितरण पाहिजे असल्यास स्तंभालेख अधिक उपयुक्त ठरतो. 2 गटातील विद्यार्थी संख्या भिन्न असेल तर स्तंभालेख वारंवारता बहुभुज उपयुक्त ठरत नाही. बहुभुज आलेख हा स्तंभालेखापेक्षा अचूक असतो. 2 गटांची तुलना करायची असेल तर बहुभुज आलेख उपयुक्त ठरतो. 53 जे उत्तर आहे ते जर व्यवस्थित तुम्ही वाचन केलं तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. बहुभुज आलेख जो आहे तो स्तंभालेखापेक्षा अगदी अचूक तिथे सांगितलेला आहे. प्रश्न क्रमांक 54 पाहता. एक विधान केले बघा, 2 विधान आहेत. झेड प्राप्तांक आणि टी प्राप्तांकाची ही थोडक्यात माहिती सिलेबसमध्ये विचारली आहे. झेड प्राप्तांकाबरोबर x - m/sd आणि टी प्राप्तांकाबरोबर 10z + 50 हे विधानामध्ये हे सूत्र आहेत याची. हे बरोबर आहे की चुकीचे पाहायचं आहे आपल्याला, कोणतं चूक आहे कोणतं बरोबर आहे. तर याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की विधान 1 आणि 2 ही दोन्ही सत्य आहेत. ती दोन्ही विधानं, दोन्ही सूत्र ही बरोबर सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये x म्हणजे कच्चे गुण आहेत, m म्हणजे मध्यमान आहे, sd म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने झेड आणि टी जे काही प्राप्तांक आहेत, हे झेड आणि टी प्राप्तांक म्हणजे आपण त्याला प्रमाणित गुणांचे जे काही प्रकार आहेत ते प्रमाणित गुणांचे प्रकार इथे सांगितले गेले आहेत. ते आपल्याला इथं प्रमाणित प्राप्तांक माहिती असणं आवश्यक आहे. झेड आणि टी प्राप्तांकाविषयी जास्त काही एवढं वाचनाची आवश्यकता नाही, थोडंसं जस्ट कन्सेप्ट ओव्हरलुक करून घ्या. या अनुषंगाने इथे विचारलं गेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 55 प्रश्न आहे इथे. खालीलपैकी कोणते सत्य आहे पहा. केवळ निरीक्षणाने आणि फार लवकर केंद्रीय प्रवृत्ती हवी असेल तेव्हा मध्यमान वापरावे. बहुलक अत्यंत स्थिर आणि विश्वसनीय आहे. टोकाकडील प्राप्तांकात बदल झाल्यास मध्यमान बदलते. मध्यमान म्हणजे मोजून काढलेली सरासरी. तर प्रश्न क्रमांक 55चे जे उत्तर आहे सत्यविधान कुठलं आहे हे विचारलेले आपल्याला. सत्यविधान जर पाहिलं तर प्रश्न क्रमांक जे काही पर्याय क्रमांक 3 आहे ते सत्य आहे. टोकाकडचे प्राप्तांक बदलले तर मध्यमान बदलतं, कारण मध्यमानामध्ये आपण हिशोब करून सरासरी काढत असतो, त्यामुळे मध्यमान बदलते हे विधान सत्य आहे. पहिलं जे विधान आहे ते असत्य आहे. केवळ निरीक्षणाने आणि फार लवकर हवे असेल केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण तर मध्यमान वापरत नाही, आपण इथं काय वापरतो, बहुलक वापरतो. दुसरा आहे बहुलक अत्यंत स्थिर आणि विश्वसनीय परिमाण आहे. चुकीचं आहे. बहुलक हे अत्यंत अस्थिर आणि कमी विश्वसनीय आहे. मध्यमान हे स्थिर आणि विश्वसनीय परिमाण आहे. चौथा आहे मध्यमान म्हणजे मोजून काढलेली सरासरी नाही. मध्यमान म्हणजे हिशोब करून काढलेली सरासरी. मध्यगा किंवा मध्यांक म्हणजे मोजून काढलेली सरासरी. पुढचा प्रश्न पाहता 56. टिंबटिंब म्हणजे 50वे शतात्मक आहे, म्हणजेच या बिंदूखाली 50% गुणांक आहेत. मगाशी जे प्रश्नामध्ये आपण चर्चा केली. उत्तर आहे मध्यगा. याचं जे उत्तर आहे ते आहे मध्यगा. मध्यगा किंवा मध्यांक म्हणजे काय आहे, तिथे 50वे शतात्मक सांगितलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा 57. टी या गुणांकाचा उपयोग सगळ्यात प्रथम कोणी केला आहे, मॅककॉल, टर्मन, थॉर्नडाईक की थॉम्सन. आता याच्यामध्ये टी कॉफिशियंट जो आहे याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 57चं ते आहे मॅककॉल यांनी जो आहे तो टी या प्राप्तांकाचा सगळ्यात पहिले जो काय आहे उपयोग जो आहे तो टी प्राप्तांकाचा मॅककॉल यांनी केलेला आहे. परंतु जर पाहिलं आपण टर्मन आणि थॉर्नडाईक यांनी त्याला टी ही संज्ञा दिलेली आहे, परंतु काय पहिले वापर मॅककॉलने केलेला आहे. 58वा प्रश्न पहा. 2 विधानं दिली आहेत. विचलनशीलतेचे सगळ्यात स्थिर आणि विश्वसनीय परिमाण प्रमाण विचलन आहे. दुसरा आहे सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करण्यासाठी चतुर्थक विचलनाचा वापर हा होत असतो. तर जे 4ही विधान आहे त्याच्यामधलं तिसरं जे पर्याय बरोबर आहे. विधान 1 आणि 2 दोन्हीही विधान सत्य आहेत. 59वा प्रश्न पहा. टी प्राप्तांक नेहमी धन असतो आणि झेड प्राप्तांक बऱ्याच वेळा अपूर्णांकात येतो. पहिलं आता पुन्हा तेच आहे. विधान 1 सत्य 2 सत्य, दोन्ही सत्य की दोन्ही असत्य. तर याचं जे उत्तर आहे तर याच्यामध्ये विधान 1 आणि 2 दोन्ही सत्य आहेत. टी प्राप्तांक हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो
आणि त्याचं सूत्र आहे झेड प्राप्तांक गुणिले 10 अधिक 50. आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. आणि दुसरं जे आहे झेड प्राप्तांक जो आहे तो झेड प्राप्तांक हा बऱ्याच वेळेस अपूर्णांकामध्ये येत असतो. झेड प्राप्तांक बऱ्याच वेळा ऋण म्हणजे मायनस गुणांमध्ये येतो. त्याचं अर्थनिर्वचन करताना थोडंसं अडचणीचं असतं झेड प्राप्तांक. त्यासाठी झेड प्राप्तांक ज्यावेळेस मध्यमानापेक्षा जास्त गुण असतील, जास्त साधे गुण असतील तर झेड प्राप्तांक धन असतो. साधे गुण कमी असतील तर झेड प्राप्तांक हा ऋण असतो. पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 60 शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओतला. शततमक याचे मूल्य शेकडेवारीमध्ये येते आणि शततमक क्रमाचे मूल्य हे प्राप्तांकात येते. तर हा प्रश्न जो आहे 60 याचं जे पर्याय आहेत 1 सत्य 2 असत्य, विधान 1 आणि 2 दोन्ही सत्य आणि विधान 1 आणि 2 दोन्ही असत्य. तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 विधान 1 आणि 2 दोन्ही असत्य आहेत. शततमकाचे जे काही मूल्य आहे ते कायम प्राप्तांकात येतं आणि शततमक क्रमाचं जे काही मूल्य आहे ते कायम शेकडेवारीत येत असतं. तुम्हाला शततमक आणि शततमक क्रम म्हणजे काय तिथं वाचून ठेवणं आवश्यक आहे, माहिती असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे तिथे चांगल्या प्रकारे देता येणार आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि या कोर्सचा पुढचा भाग पाहायला विसरू नका. तोपर्यंत अभ्यास करत